सुरगाणा शहरातील 17 पर्यटक नेपाळ देशात सहली निमित्ताने फिरायला निघाले होते। 5 सप्टेंबर रोजी मुंबईहून विमानाने प्रयागराजला, 6 सप्टेंबरला पोहोचले। तिथे अयोध्यातील राम मंदिरात दर्शन घेऊन ते एका खासगी टेम्पो ट्रॅव्हलने नेपाळला जाण्यासाठी निघाले। ते पोखरा येथे 7 सप्टेंबर रोजी पोहोचले। 8 तारखेला मनोकामना देवीचे दर्शन घेऊन पुढे काठमांडू मार्गे पशुपतीनाथ व जनकपुरी कडे निघाले असता सैनिकांनी अडवून माघारी जाण्याचे सांगितले। रस्त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलकांचा सामना करावा लागला। 2 दिवस त्यांना गाडीतच कडक उपवास सहन करावा लागलाय। नेपाळमध्ये हातोंडा गावातील स्थानिक नागरिकांनी चहा व नाश्ता खाऊ घातलाय। 2 दिवस सलग गाडीतच बसून राहिले, ना जेवण ना चहा पाणी अशा परिस्थितीचा सामना करीत त्या आज अखेर 10 सप्टेंबर रोजी काठमांडूवरून नेपाळ व बिहार रक्सौल येथील सीमारेषेवर रात्री 7 वाजेच्या सुमारास मायदेशी सुखरूप परतले। भारतात प्रवेश करतेवेळी सनवली येथे सैनिकांनी बॉर्डरवर खूप सहकार्य केले। यामध्ये 9 महिला, 1 मुलगी, 7 पुरुषांचा समावेश आहे। सुरगाणा शहरातील नगरसेवक भगवान आहेर, हरणावती आहेर, रामभाऊ गावित, सुरेखा गावित, ओमकार धूम, सविता धूम, मंगला गायवन, राधाबाई पवार, प्रशांत अहिरे, कीर्ती अहिरे, दीपक खरोटे, शीतल खरोटे, भास्कर झिरवाळ, मीराबाई झिरवाळ, विनायक भोये, सुरेखा भोये, लहान मुलगी भुवन्या झिरवाळ आदी पर्यटकांचा यात समावेश आहे। सुरगाणा नगर पंचायतीचे नगरसेवक भगवान आहेर यांनी सांगितले की आम्ही नेपाळला सहली निमित्ताने गेलो होतो। 7 तारखेला काठमांडू येथे पोहोचलो असता आम्हाला सैनिकांनी माघारी परतण्यास सांगितलं। आम्ही मोबाईलचे सिम न बदलून घेतल्यामुळे मोबाईल संपर्क होत नव्हते। काठमांडूमध्ये पोहोचलो असतो तिथे झालेल्या जाळपोळ, रस्त्यावर पेटत असलेल्या गाड्या पाहून आम्ही घाबरलो। 2 दिवस अन्न पाणी न घेता उपाशी पोटी राहावे लागले। सुदैवाने कोणत्याही प्रकारची आपत्ती न येता सुखरूप आम्ही 11 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत सुरगाणा येथे सुखरूप पोहोचणार आहोत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनारसह प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।